वसंत ऋतूची चाहूल म्हणजे निसर्गातील एक सुंदर उत्सव असतो. हवेतील उकाडा वाढू लागतो आणि झाडांची पानगळ होऊन फुलांचा सडा पडू लागतो. वसंत ऋतूचं आगमन म्हणजे जणू निसर्ग नटू लागतो. सध्या फुलांनी बहरलेली पळस आणि काटेसावरची झाडं पाहिल्यावर वसंत ऋतूचं सौंदर्य दिसून येतं. थंड प्रदेशात वसंत ऋतूला विशेष महत्त्व असतं. वसंत ऋतू म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा एक रंगतदार अध्याय. प्रत्येक ऋतूचं एक वेगळेपण असतं, परंतु वसंताचं वैशिष्ट्य म्हणजे नवचैतन्य आणि रंगांची उधळण. उघड्या माळा रानावर, डोंगरांच्या कड्या कपारीत आणि रस्त्याकडेला असलेल्या पळस आणि काटेसावरच्या झाडांनी सध्या फुलांचा शृंगार धारण केलाय. पानगळीनंतर उमललेली ही तेजस्वी फुलं कुठूनही नजरेत भरतात. जानेवारी ते मार्च हा काटेसावरच्या बहरचा हंगाम असतो, तर फेब्रुवारी ते एप्रिल हा पळस फुलण्याचा काळ मानला जातो. या दिवसात केशरी, तांबड्या आणि लालसर फुलांनी निसर्ग जणू रंगोत्सव साजरा करताना दिसतो. याच काळात मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील मूळ असलेला गुलाबी ट्रम्पेट ट्री सुद्धा गुलाबी फुलांनी बहरलेला असतो. त्यामुळे वसंत ऋतू म्हणजे रंगीबेरंगी फुलांची उधळण असते. ही फुललेली झाडं केवळ माणसांचंच नव्हे, तर मधमाशा आणि निसर्गातील इतर घटकांचंही लक्ष वेधून घेत आहेत. पृथ्वीवरचा हा रंगीबेरंगी नजराणा म्हणजे निसर्गानं सादर केलेला एक सुंदर सोहळाच असतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात निसर्ग आता नव्या रूपात खुलताना दिसतोय. वसंत ऋतूची चाहूल म्हणजे प्रत्येकाच्या मनात आनंदाची पालवी असते. निसर्गाचं हे मोहक रूप कुणालाही मंत्रमुग्ध करतं.